देवगड देवस्थानसाठी निधी कमी पडू देणार नाही. आमदार अमोल खताळ यांची सपत्नीक महाआरती. आमदार अमोल खताळ यांनी केले रथाचे सारथ्य. संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे येत्या काळात या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. देवस्थानच्या विकासासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड येथील खंडोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त आमदार खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते खंडोबा मल्हार मार्तंडाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व अश्वारूढ संघटना हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अश्व व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खंडोबा देवगड देवस्थानपासून अश्व प्रदर्शनापर्यंत निघालेल्या मिरवणुकीतील रथाचे आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी सारथ्य केलं. आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले की देवगड येथे यात्रोत्सवानिमित्त येणाऱ्या खंडोबा भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली असून पुलाचाही प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून देताना कुठेही हात आखडता घेतलेला नाही. या यात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या अश्व प्रदर्शनात विविध जातीचे अश्व सहभागी झाले आहेत. देवस्थानच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच या परिसरातील बहुतांश विकास कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मधल्या काळात नागरिकांनी मांडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे. या खंडोबा देवस्थानच्या माध्यमातून पर्यटन वाढ कशी होईल यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. या प्रसंगी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्री काशीनाथ पावसे, देवगड अश्वसेवा समितीचे अध्यक्ष उत्तम जाधव, हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सौ सुजाता दवंगे यांच्यासह भाऊसाहेब जाधव, केशव दवंगे, गणेश दवंगे, सोमनाथ भालेराव, सुधीर शेळके, मकरंद मुळे, मथाजी पावसे, नारायण पावसे, बाबुराव पावसे, कैलास दिवटे, गणपत पावसे, गोरख पावसे, गणेश पावसे, नवनाथ पावसे, सोमनाथ दवंगे, मच्छिंद्र गडाख, मंडू गडाख, चंद्रशेखर गडाख, कैलास गडाख, सुरेश पावसे, रावसाहेब जाधव, प्रकाश पावसे, दीपक भालेराव, लहानू भालेराव, बाळू भालेराव, विनोद सूर्यवंशी, श्याम रहाणे, अण्णासाहेब काळे, सुधाकर शिंदे, विशाल वरपे, सचिन शिंदे, देविदास कदम, नंदकिशोर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी रथाचे सारथ्य केलं. संगमनेर तालुक्यातील प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र देवगड येथे खंडोबा महाराजांची महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. महाआरतीनंतर यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अश्व प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाकडे जात असताना ग्रामस्थांनी आमदार खताळ यांना रथात बसण्याची विनंती केली. ग्रामस्थांची विनंती मान्य करत आमदार अमोल खताळ यांनी रथात बसून प्रत्यक्ष त्या रथाचे सारथ्य केले. यावेळी खंडोबा महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या ठिकाणी आपल्या सकाळच्या अभिषेकाला कालव्याचं पाणी या ठिकाणी आणलं जातं आणि म्हणून या त्यानंतर आमरची पावसे, चला आमरची पावसे, त्यानंतर सुनील पावसे, त्यानंतर जालिंदर पावसे, चला जालिंदर पावसे, आर्यन तेनगिरे, कुणाल तेनगिरे या सर्वांचा या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आणि या ठिकाणी यात्रेसाठी शुभेच्छा या ठिकाणी अमोल त्या ठिकाणी देतील.
खंडोबा देवस्थान यात्रा उत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत करतो. सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा कमिटी असेल, आपले गावकरी असेल, त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले. आमदार नसताना सुद्धा गावकऱ्यांचं विशेष प्रेम होतं. त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबरोबर येत होतो आणि ज्या ज्या पद्धतीने आज जसं जेजुरीला गर्दी राहते तशी आज आपल्या देवगडला प्रति जेजुरी म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा देवगड इथे मोठ्या संख्येने भरपूर येत आहे. ते येत असताना आमचे सहकारी उत्तमराव असेल, काशीनाथराव असेल, केशवराव असेल, गणेश असेल, सोमनाथराव असेल, यांचा वेळोवेळी आग्रह राहायचा आणि मला वाटतं कवर्ग देवस्थान सुद्धा आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून कवर्ग देवस्थान झालं. जर गावाला आमची ही टीम तर थांबल ठीकच काय, त्यांनी त्याच्या पुढच्या प्रवर्गाचा सुद्धा प्रस्ताव टाकला आणि आपल्याला सगळ्यांना निश्चित सांगायला आनंद होईल का राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे असेल, तो ज्यांचं आता दुःखद निधन झालं असे आदरणीय अजितदादा असेल, यांना सुद्धा त्या सहकार्यांबरोबर आम्ही भेटलो होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या बरोबरच होते, आदरणीय आमदार विखे पाटील साहेब. तर गोवर्ग देवस्थानामध्ये सुद्धा आपल्या संगमनेरातील देवगड या देवस्थानचा समावेश झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या भागाचा इथे येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी ज्या पद्धतीने निधीची आवश्यकता असती तर तो निधीचा सुद्धा प्रश्न सुटला. आज इथे येण्यासाठीचा रस्त्याचा विषय होता, तो रस्ता सुद्धा आपण मंजूर करून आज रस्ता सुद्धा सुरू झालाय. पुलाचा विषय होता, पुलाचं सुद्धा काम पूर्ण झालंय. तर या गावावरती विशेष खंडोबाचं जागृत देवस्थान इथं असल्यामुळं आम्हाला या भागाच्या परिसराच्या विकासासाठी निधी देताना निश्चितच आम्ही कुठंच हात आकारता येत नाही. आदरणीय पालकमंत्री महोदय सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी येणार होते, परंतु त्यांना अचानक एक कार्यक्रम लागल्यामुळं पूर्वनियोजित आपला कार्यक्रम होता. पण साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती की मला सुद्धा गोवर्ग देवस्थान झालंय, आपल्याला जायचंय, पण मध्ये आम्ही एखादा कार्यक्रम साहेबांचा या भागामध्ये आपण आयोजित करून साहेबांना आणूया. आता मला वाटतं प्रदर्शन सुद्धा ठेवलंय, अश्व प्रदर्शन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येणार आहेत. यात्रा उत्सवाला कसा आला त्याच्या पुढे भाविक येतात, परंतु आज आपलं जे प्रदर्शन आहे त्याला सुद्धा चांगले अश्वप्रेमी वगैरे सगळे येतात. एक चांगल्या पद्धतीने या सर्व ट्रस्ट असेल, तुमचे ग्रामपंचायत असेल, गावकरी असेल, यात्रा उत्सव समिती असेल, निश्चित चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि मी सांगितलंय की नेहमी माझा प्रत्येक कार्यक्रमाला देवाच्या गेल्यावर सांगत असतो, धार्मिक कार्यक्रमाला माझा हात आकारता नसतो. त्यानुसार नुसतं गोवर्गावरती आपण आलोय, परंतु त्याच्यावर न थांबता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्या शासनाच्या वतीने भरघोस निधी अजून कसा देता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे. उमाजीराव नाईकांचं सुद्धा आपण इथं पुतळ्याचा निर्णय घेतला होता, त्या स्मारकाचं सुद्धा काम चालू आहे. म्हणजे असं राहिलंच नाही या परिसरामध्ये कुठलं काम आता बाकी आहे. मधल्या कालावधीमध्ये स्थानिकांनी पाण्याच्या प्रश्न संदर्भात सांगितलं होतं, तो सुद्धा आपण प्रश्न सांगितलेला आहे का उपसा सिंचनच्या माध्यमातून तुमचं गाव जे पाण्यापासून वंचित राहिले ते सुद्धा निश्चित आपण याच्यामध्ये घेऊन पुढील कालावधीमध्ये या परिसराचा अजून काय भागात कसा होईल, देवदर्शनाच्या माध्यमातून पर्यटनाला सुद्धा कशी चालना मिळेल यासाठी सुद्धा आपला निश्चित प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे या यात्रा उत्सवासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी पुन्हा स्वागत करून आभार मानतो आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो. थांबतो. धन्यवाद. जय भोला. महासत्ता न्यूज संगमनेर.